श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे, याचा भाग तिसरा. प्रसन्न होऊन सद्गुरू शिष्याला स्वात्मज्ञानच देत असतात. काय घडते की मया? ज्ञानदेवांनीच वर्णन केलंय. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातिले, द्वैत न मोडिता केले, आपण ऐसे अर्जुना. ही अनुग्रहाचीच रीत आहे, पद्धत आहे. हे ध्यानामध्ये घ्यायचं. तरी ययाची शास्त्रोचेनी संप्रदाये पांघुरवनी, शास्त्रार्थ निकेनी अनुष्ठी हो. हे अर्जुना, हे सगळं समजून घे. हे जे संप्रदायाचं शास्त्र आहे ते समजून घे. संप्रदाय जणू काही पांघरून घे, त्याचं कवच घाल आणि मग साधना कर. म्हणजे खऱ्याखुऱ्या अर्थानं तू यशस्वी होशील. संप्रदाय सांभाळून अनुष्ठानाचं जे शास्त्र आहे ते साधकांनी साध्य करून घेतलं पाहिजे. म्हणून शिष्य हा अधिकारी असला पाहिजे, तो प्रज्ञावंत असला पाहिजे, तो श्रद्धायुक्त असला पाहिजे. असा शिष्य सद्गुरूच्या कृपेला पात्र ठरतो असं परंपरेनं सांगितलेलं आहे. आणि मग तरी गुरु दाविलिया वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, धुऊनिया मळकटा बुद्धीचा तेणे. बुद्धीवर झालेले जे कुसंस्कार आहेत, संसार प्रपंचात आपण नको इतके लडबडून गेलो असल्यामुळं आणि नानाविध तऱ्हेच्या इच्छा, वासना, कामना यांचा वारंवार मारा बुद्धीवर, मनावर, अंतःकरणावर केलेला असल्यामुळं जो विपरीतपणा, जे कुसंस्कार आपल्या अंतःकरणावर झाले ते सगळे धुवून काढायचे आहेत. स्वच्छता, पवित्रता, निर्मळता, अमलावस्था ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. याच्याकरिता विवेकाची उपासना ही करायची आहे. म्हणून गुरुवर श्रद्धा हवी, प्रेम हवं. साधक आचारातील एक संकेत असा सांगितला जातो, प्रत्येक कृती करताना ती सद्गुरू पाहत आहेत एवढं भान माणसाच्या मनामध्ये, साधकाच्या मनामध्ये असलं पाहिजे. आपलं वागणं, बोलणं त्यांना आवडेल का? ते रुष्ट होणार नाहीत ना? ते नाराज होणार नाहीत ना? याचा विचार केला पाहिजे. आणि सद्गुरू कृपेनं जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य आज ना उद्या होणारच आहे, यावरही श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून तितिक्षा फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाट पहा, वाट पहा, वाट पहा. आज ना उद्या उत्तमात उत्तम अवस्था तुम्हाला प्राप्त होईल, याच्यावर श्रद्धा ठेवा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.